सर्वांना जय येशू. तर माझ्या भावांनो, या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर माझ्या भावांनो, तुम्ही प्रभूमध्ये आनंदी असाल आणि आनंदी राहा. तर माझ्या भावांनो, आज एक विशेष आपल्यासाठी एक वचन आहे आणि ते वचन आपण सर्वांना, आपले जे विश्वासी भाऊ आहेत त्यांनी हे वचन पहावे. आणि आपण हे वचन खास करून आपण आपल्या भावावर राग केला तर काय होईल? आपले विश्वासी जे भाऊ आहेत त्यांच्यावरती आपण रागावलो, त्यांना अ, त्यांना जर बोललो, आपण राग केला तर काय होईल? तर त्याच्यावरती आपण वचन आहे. तर आज आपले जे विश्वासी भाऊ आहेत, जे त्यांना अजून नवीन आहेत आणि अजून विश्वासामध्ये जास्त वाढलेले नाही. पण ते अशा वेळी जेव्हा रागावतात त्यांना समजावायचं आणि समजवण्याचा आपण प्रयत्न करायचा. आणि जे आपले विश्वासी भाऊ आहेत, तर ते रागावतील आणि ते रागावले तर काय त्याचे परिणाम होणार आहेत ते आपण या वचनामध्ये पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मत्ती याचा 5वा अध्याय काढून आणि 22वे वचन वाचू आपण. पहा इथे काय लिहिलेलं आहे. परंतु मी तुम्हास सांगतो, की जो कोणी आपल्या भावावर रागावतो, तो न्यायाच्या भयात असणार आहे. पहा, आपल्या जे विश्वासी भाऊ आहेत त्याच्यावरती रागावायचे नाही. जो काय असेल ते एकमेकाशी सबमिट करून घ्या. पुढे बघा इथे, आणि जो कोणी आपल्या भावाला राखा म्हणेल, तो न्यायसभेच्या भयात असणार आहे. पहा इथे, आणि जो कोणी अरे मूर्खा म्हणेल, तो अग्नीच्या गहिण्यात भयात असणार आहे. पहा, इथे मूर्खा असं पण नाही सांगायचे आहे आपल्या भावाला. जे आपण विश्वासी भाऊ आहोत, आपण मंडळीचे आहोत आणि त्या मंडळीचे जे भाव आहेत त्यांना अरे मूर्खा हे ते सांगायचे नाही. कारण की त्याच्यामध्ये ख्रिस्त आहे, ते विश्वासी आहे, त्यांनी विश्वासी झालेले आहे आणि त्यांनी ख्रिस्त घेतलेला आहे. त्याला मूर्ख असे सांगायचे नाही. आणि ते इथे बघा, इथे नरकाचे अग्नीच्या गेहेनात म्हणजे नरकात ते नरकाच्या न्यायात तो असणार आहे, असं आहे. आणि माझ्या भावांनो, आपल्या भावावरती रागावू नको. काय असेल त्याच्याशी जाऊन सबमिट करायचे. नंतर आपण एक पुढे दुसरं वचन पाहणार आहोत. तर इथे पहिला योहान याचा 3रा अध्याय आणि 15वं वचन पहा इथे. जो कोणी आपल्या भावाचा द्वेष करतो तो मनुष्य घातक आहे. पहा, जो आपल्या कोणी भावाचा द्वेष करतो तो मनुष्य घातक आहे आणि तो कोणत्याही मनुष्य घातकात सर्व काळचे जीवन राहत नाही, हे तुम्हाला माहीत आहे. पहा, आपल्या भावाचा द्वेष करायचा नाही आहे, तो मनुष्य घातक आहे असं लिहिलेलं आहे. नंतर आपण एक दुसरं पुढं वचन पाहणार आहोत. तर इथे दुसरं एक वचन आहे आपल्याला, इफिस याचा 4था अध्याय आणि 26-27 वचन आपण पाहू. या वचनामध्ये काय लिहिलेलं आहे तर पहा इथे, रागे भरा परंतु पाप करू नका. इथे बघा, रागे भरा पण पाप करू नका. तुम्ही आपल्या क्रोधात असता सूर्य मावळू नये. तुम्ही जेव्हा रागामध्ये असता तेव्हा सूर्य मावळू नये आणि शैतानाला ते पुढे आणि शैतानाला ठिकाण देऊ नये. तर पहा, जेव्हा आपण काही बोललो, काही आपली आपल्याकडून चूक झाली, तर सूर्य मावळे म्हणजे संध्याकाळपर्यंत त्याची माफी मागा आणि एकमेकांना सबमिट करा. एकमेकांना माफी करा. हे पहा, आपण राग आपल्याला राग आला असेल, संध्याकाळपर्यंत आपल्याला क्षमा मागायची. त्याची जाऊन आपले प्रभूकडे क्षमा मागायची आहे. तर हे पश्चाताप करायचा आहे. असं आपण सूर्य मावळेपर्यंत हे करायचं आहे. कारण की असं न केल्याने काय आपण देतो, शैतानाला संधी देतो. बघा इथे, आणि शैतानाला ठिकाण देऊ नका. पहा, जो आपला जो आपला नाश करायला आलेला आहे, तो कुठे ना कुठे संधी आपली पाहत असतो. तर हे माझ्या भावांनो ध्यानात ठेवा. आपण जे प्रार्थने जे भाव आहेत, त्याच्यावरती अजिबात रागावू नका. जे काही तो सांगत असेल ते ऐका. कारण की तो विश्वासी भाऊ आहे आणि तो आपल्याला सांगत असेल तर त्याचे ऐका. तर अशा प्रकारे हे वचन खूप महत्वाचं आहे आणि आपण पाहणार आहोत दुसरं वचन एक. तर कलसे याचा 3रा अध्याय आणि वचन आपल्याला इथे 13वं पहा इथे. तर हे वचन खूप महत्वाचं आहे. पहा इथे, एकमेकांचे सहन करा आणि आणि कोणाविरुद्ध वाद असल्यास एकमेकांची क्षमा करा. ते पहा इथे वचन कसं आहे ना आहे. तर
एकमेकांचे वाद असेल, काही असेल ते एकमेकांना क्षमा करा. पहा इथे पुढे, ख्रिस्ताने जशी तुमची क्षमा केली, तुम्हीही क्षमा करा. पहा, इथे प्रभू आपल्याला सांगत आहे, त्यांनी जशी आपल्याला क्षमा केली, तसे आपल्या भावांना आपण क्षमा करायचे आहे. आणि एकमेकां एकमेकांच्या अधीन असा, एकमेकांशी उठा बसा, एकमेकांशी जाणे येणे ठेवा, मंडळीमध्ये येणं ठेवा. मंडळी सोडू नका. तर मंडळी सोडलं तर याचे परिणाम वाईट होणार आहेत. तर प्रभूमध्ये सदैव टिकून राहा आणि आपले जे विश्वासी भाऊ आहेत त्यांचे ऐका. पास्टर जे वचन सांगतात ते ऐका. सेवक भाऊ जी आपल्याला सांगतात त्यांचे ऐका. आणि आपल्याला काय समजत नसेल एखादी गोष्ट करायला, तर ते विचारा. कारण की आपण नाही विचारता एखादा काही आपल्याकडून त्या गोष्टीमध्ये पाप होऊन जाते. तर म जे काय तुम्हाला करायचे असेल ते मंडळीच्या भावांना सांगा. तुम्हाला समजत नसेल तरी विचारून घ्या आणि हे महत्त्वाचं आहे. मी जेव्हा मला काही करायचे असेल किंवा मला समजत नसेल, तर मी माझ्या भावांना विचारतो. तर हे खूप महत्त्वाचं आहे. जेणेकरून आपल्याकडून काही चूक व्हायला नाही पाहिजे. तर तसाच एक माझा भाऊ होता. त्याला मी असंच सांगितलं. तो थोडंसं हे करत होता. तर तो रागावला. त्याच्यावरती आज व्हिडिओ बनवण्याचा मला एक मजबूर झालो आणि हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर आपल्या भावावरती रागावायचं नाही. आपल्याला त्याला समजवायचं आहे. समजत नसेल तर तरी त्याला सांगायचं. आ आपण आपलं जर ऐकत नसेल तर आपण एक दोघे जे भाऊ आहेत मंडळीचे, त्यांनी जमून आणि तिथे त्याला जाऊन समजवायचं. तर अशा प्रकारे आपण समझोता करायचा आहे. हे समझोता करणे हे खूप गरजेचं आहे. नाहीतर आपलं हे नाही ऐकलं तर ते इथे परिणाम लिहिलेले आहेत ते तुम्हाला सांगितले तसं होणार आहे. तर आपल्या भावावरती जे मंडळीतील आहेत त्याच्यावरती रागावू नका. ते काही आपल्याला सांगत असतील तर ते त्यांचे ऐका. हे ऐकणे खूप महत्त्वाचं आहे आणि त्याच्यावरती राग करू नये. तर या वचनामध्ये आपला खूप महत्त्वाचे आपल्याला शिकायला भेटलेलं आहे. तर हे वचन तुम्ही वाचा आणि या वचन फॉलो करा. म्हणजे आपल्याला जो आज मार्ग भेटलेला आहे, जो नासात आपण पहिले जगाकडे होतो, खूप वाईट करत होतो. पण आज आपण वचनाकडे आलो. देवाने आपला वचन दिलेलं आहे. त्या वचनानुसार आपल्याला जायचं आहे आणि जे भाऊ आहेत त्यांच्याशी चांगलं वागून हे आपल्याला ख्रिस्ती जीवन जगायचं आहे. तर काही प्रॉब्लेम असेल, तुम्हाला काही अडचण असेल तर भावांना विचारा. हा आजचा व्हिडिओ मी इथे थांबवतो आणि भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तर सर्वांना जय येशू.